आज आपण महालक्ष्मी नैवेद्यासाठी रव्या बेसनाचे खास लाडू बनवले आहेत. ज्यांना पाक बनवता येत नाही त्यांचे लाडू फसतात, त्यांच्यासाठी ही योग्य अशी रेसिपी आहे. यामध्ये मी परफेक्ट प्रमाण दिले आहे आणि त्यासोबत टिप्स आणि ट्रिक्स पण सांगितल्या आहेत. चला तर माझ्या किचनमध्ये आपण बनवूया बिना पाकाचे रव्याचे लाडू. नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण रवा बेसनाचे बिना पाकाचे लाडू बनवणार आहोत. परफेक्ट प्रमाण मी दिले आहे, त्यानुसार लाडू बनवले तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाही. चला बनवूया लाडू. यासाठी 2 कप रवा घेतला आहे मी. दोन कपच रवा मी थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. माझा रवा थोडा जाडसर होता. 2 कप बेसन घेतले आहे आणि 2 कप साखर घेतली आहे. हे सगळं समप्रमाण आहे. आवडीप्रमाणे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे. 1 चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घेतले आहे आणि 1 कप तूप. मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून बारीक करून घेऊ. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून रवा मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये बारीक केलेला रवा मी घेतलेला आहे. रवा आपल्याला कमी तुपातच भाजायचा आहे. मीडियम गॅसवर आता आपण रवा छान खमंग असा भाजून घेऊ. बेसनाला जास्त तूप लागते आणि त्यामुळे दोन्हीमध्ये जर आपण जास्त तूप घातले तर लाडू गोल येत नाही, तो फसतो. म्हणून रवा कमी तुपातच भाजायचा. मीडियम गॅसवर रवा भाजून 15 मिनटं झाले आहे. रवा छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. रव्याला असा छान रंग आला पाहिजे आणि याचा रव्याचा सुगंध खूप दरवळत आहे. खमंग भाजला गेला आहे रवा. आता आपण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याच कढईमध्ये तूप घालून, तूप पहिले थोडं थोडं घालायचं. मी 3 चमचे तूप घालून घेतलं आहे. आता यामध्ये आपण बेसन भाजून घेऊ. रवा आणि बेसन भाजायला 1 कप तूप लागते. आपण प्रयत्न करायचा कमी तूप वापरायचा. दहा मिनटं झाली आहे बेसन भाजून. थोडं तूप कमी वाटते. मी आता यामध्ये थोडं तूप परत घालून घेते.
हे बेसन भाजायला आणि रवा भाजायला 1 कप तूप लागतेच. तुम्ही सुरुवातीलाही 1 कप तूप टाकून घेऊ शकता, पण मी थोडं तूप वापरत आहे. 1-2-3 चमचे जास्तीत जास्त तूप वाचू शकते. तसं 1 कप तूप हे परफेक्ट प्रमाण आहे. बेसन आणखीन कोरडे वाटतच आहे. आपण यामध्ये आता आणखी थोडं तूप टाकून घेऊ. आता परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे बेसनाची. छान गोल्डन ब्राऊन कलर पण आला आहे. बेसनाचा सुगंध खूपच दरवळत आहे. 15 मिनटं मला लागली आहे बेसन भाजायला. यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स पण टाकून घेऊ, म्हणजे ते पण छान भाजल्या जातील. छान ब्राऊन कलर आला आहे. एक चमचा जायफळ पूड, आणि चिमूटभर मीठ टाकून घेऊ. यामध्ये आपण रवा मिक्स करून थोडं थंड करून घेऊ. थोडं थंड होईपर्यंत आपण मिक्सरमध्ये साखर बारीक करून घेऊ. छान मिक्स करायचे हे. मिक्सरमध्ये बारीक केलेली साखर आपण यामध्ये घालून घेऊ. तुम्हाला जर साखर कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. 2 कप साखर आपल्याला लागतेच. साखर रवा बेसनामध्ये छान मिक्स करून आता आपण त्याचा लाडू बांधून घेऊ. लाडू असे पण छान बांधल्या जातात, पण मी तुम्हाला एक ट्रिक्स सांगते की ज्याप्रमाणे सोप्या पद्धतीने तुमचे लाडू बांधल्या जातील. यासाठी आपण हे सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊ, म्हणजे लाडू छान व्यवस्थित बांधता येऊ शकतात. मी आता हे फिरवून घेतले आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे सारण छान एकजीव होते. रवा, बेसन, साखर, तूप छान एकसारखे मिक्स होतात आणि त्यांचे लाडू पण छान बांधल्या जातात. आपण आता लाडू आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे लाडू बांधू शकतो. सारण जर कोरडे वाटत असेल तर त्यामध्ये एखादा चमचा तूप किंवा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊ शकता. खमंग खुसखुशीत लाडू तयार झाले आहे.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही ही लाडू नक्की बनवून बघा. तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. तुम्हाला माझ्याकडून आणखी काही कोणती रेसिपी हवी असल्यास मला कमेंट जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.